आज पण प्रश्न पडला आहे डिनर आणि लंचला काय बनवायचं. तर चला, झटपट अशी बनणारी व्हेजिटेबल दलियाची रेसिपी आज मी सांगते. खूपच सोपी आहे आणि मुलांना फार आवडते. तर चला किचन मध्ये आपण बनवूया झटपट असा दलिया. इकडे मी दलिया घेतलेला आहे. हा होममेड दलिया आहे. यालाच आपण सोजी म्हणतो. तर इकडे मी 3 चम्मच अशी सोजी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पण घेऊ शकता. छानपैकी याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, वॉश करून घ्यायची आणि 15 to 20 मिनिट्सपर्यंत याला रेस्ट करत ठेवायचा, जेणेकरून ते छान अशी मुरली जाते आणि छान नंतर त्याला ती अशी फुगते. काही चिरून घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो आहे, कांदा आहे. मी इथे स्वीट पटॅटो टाकत आहे. तुम्ही इथे आलू सुद्धा टाकू शकता. स्वीट पटॅटोने थोडंसं स्वीट असा फ्लेवर येतो म्हणून. आणि मटर घेतलेले आहे, फ्रोझन मटर आहे. याला छान वॉश करून घेतलेलं आहे. जर तुमच्या बाळाला अजून काही व्हेजिटेबल्स आवडत असेल तर ते देखील तुम्ही याच्यात टाकू शकता. तुम्ही बघू शकता मी इथे होममेडच तूप यूज करते आहे. 1 चम्मच तूप यूज करते. तुम्ही पण ट्राय करा की होममेड तुम्ही तूप यूज करा. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की तूप कसं बनवायचं आहे तर मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा. इथे मी तूप घातलेलं आहे. यात आता थोडं जिरं मोहरी टाकायची. यात मी जिरं आणि मोहरी घालून देते. तुम्ही हिंग पण घालू शकता. मोहरी छान फुटलेली आहे. तर यात सर्वात आधी मी घालेल कांदा, जो आपण ऑलरेडी चिरून ठेवला होता. कांदा घालेल, छान परतवून घेईल. आता मी इथे थोडं टमॅटो टाकेल. मी इथे अर्धा टमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा कांदा घेतलेला आहे. टमॅटो घालेल, त्याला पण छान असं परतवून घ्यायचं. मटर टाकायची, गाजर, आणि स्वीट पटाटा. तुम्ही इथे आलू पण यूज करू शकता. याला छान मिक्स करून घ्यायचं. यात थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून छानपैकी याला एकत्र करून घ्यायचं. आणि जर तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर यात तुम्ही मीठ घालू शकता. आता मी याच्यात हळद आणि जे काही बेसिक मसाले आहेत जे तुम्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत तुमच्या बाळाला, ते सगळं टाकू शकता. तर मी आता हळद टाकते आहे फक्त. मी यात हळद घालून घेते. त्याला पण छान परतवून घ्यायचं. आणि जी तुम्ही सोजी किंवा दलिया म्हणत असेल ते तुम्ही भिजू ठेवलं होतं आधी, तर ते आता मी पूर्ण टाकून देते याच्यात. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं पातळ अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तर यात तुम्ही पाणी पण घालू शकता. थोडंसं पाणी घालते मी आणि याला छानपैकी होऊ द्यायचं. 2-3 शिट्या होईपर्यंत, 3 विसेल होईपर्यंत, आणि मग त्याला कमी फ्लेमवर करून ठेवायचं. तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर अशी मऊ सोजी झालेली आहे. त्याला छानपैकी चमच्याने मिक्स करून घ्यायचा. आणि ही सोजी तुम्ही बाळाला दहीसोबत वगैरे पण सर्व करू शकता. रुद्रांशला तर फारच आवडली ही सोजी. तो ट्राय करत होता स्वतःच्या हाताने खायचं, पण त्याला काही जमलं नाही आणि त्याने पूर्ण फिनिश केली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.